सो मागच्या लेक्चर मध्ये आपण याचं डिस्कशन घेतलं की टोटल हे जे 3 पार्ट असतात कुठल्याही सेंटेन्सचे. कोणते 3 पार्ट? सेंटेन्सचे 3 पार्ट हे असतात. एक असतो सिंपल स्टेटमेंट. जसं इथं तुम्हाला दिसतंय की 3 इज अ प्राइम हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. आणि 4 इज अन इव्हन नंबर हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. आणि 2 सिंपल स्टेटमेंटला अँड या वर्डने आपण जॉईन केले, जोडले, कनेक्ट केले. तर अँडला आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ह. आणि हे 2 सिंपल स्टेटमेंटला कनेक्टिव्हने जोडल्यानंतर पूर्ण जे काही पार्ट बनतो त्याला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. सो वी कॉल इट एज कंपाऊंड स्टेटमेंट. आणि जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्ह. तर टोटल आपल्या सिलेबस मध्ये हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. पहिला अँड, त्याचा सिम्बॉल आहे असा उलटा व्ही, पी अँड क्यू. हे पी क्यू इथं सिंपल स्टेटमेंट आहे. आणि त्यांचा ट्रूथ टेबल तुम्हाला मी सांगितलं, आठवत असेल की दोन्ही ट्रू असले तरच ट्रू येतो, नाहीतर फॉल्स येतो. पी आणि क्यू दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, नाहीतर फॉल्स. डिसजंक्शन म्हणजे ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू येते, दोन्ही फॉल्स असले तरच आन्सर फॉल्स येते. ओके. ट्रूथ टेबल इफ देनचा इफ पी देन क्यू अशा पद्धतीनं मध्ये पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट असेल आणि त्या दोन्ही स्टेटमेंटला, सिंपल स्टेटमेंटला इफ देननी जॉईन केलं असेल. तर हा जो इफ देन आहे हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे तिसरा. त्याला आपण म्हणतो कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. हा सिंगल एरोनी दाखवतो आपण, म्हणून मी जनरली याला वाचताना असं वाचणार, सिंगल इम्प्लिकेशन. ओके. तर पी आणि क्यू हे जे दोन इनपुट्स आहेत ते टी एफ एफ टी एफ टी एफ घेतले तर TF चा फक्त एफ येतो, बाकी सर्व ट्रू येतात. या एकच केस मध्ये फॉल्स येतो आन्सर, हे लक्षात ठेवा. कधी कधी इफ देन या शब्दांच्या ऐवजी इज पी सफिशियंट फॉर क्यू, क्यू इज नेसेसरी फॉर पी, पी इम्प्लाइज क्यू, क्यू फॉलोज फ्रॉम पी, पी ओनली इफ क्यू हे शब्द पण वापरले जाऊ शकतात. नंतर चौथा आपण पाहिला होता बाय कंडिशनल म्हणजेच डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा जो पार्ट आहे तो आहे इफ अँड ओनली इफ. तर डबल इम्प्लिकेशन आपण या डबल एरोनी दाखवतो. पहिलं स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट पी, दुसरं सिंपल स्टेटमेंट क्यू, आणि दोघांच्या मध्ये हा शब्द वापरला जातो, ही फ्रेज वापरली जाते, इफ अँड ओनली इफ. ओके. तर या केस मध्ये ट्रूथ टेबल कसा येतो, जर दोन्ही इनपुट सारख्या स्वभावाचे असतील, सारखे असतील, ट्रू ट्रू असतील किंवा फॉल्स फॉल्स असतील तर त्याचा आन्सर ट्रू येते. आणि वेगवेगळे जर असतील, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू असतील तर आन्सर फॉल्स येते. ठीक आहे. आणि इफ अँड ओनली इफ या शब्द समूहाच्या ऐवजी, फ्रेजच्या ऐवजी कधी कधी IFF पण वापरला जाऊ शकतो, किंवा असंही वापरलं जाऊ शकते इफ पी देन क्यू अँड इफ क्यू देन पी. याचा अर्थ होतो डबल इम्प्लिकेशन. म्हणजे दोन सिंगल इम्प्लिकेशनच्या मध्ये अँड वापरलेला असेल तरीही त्याला आपण डबल इम्प्लिकेशन असं गृहीत धरतो. ठीक आहे. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. म्हणजेच सिंगल इम्प्लिकेशन जे आहे त्यांच्यामध्ये अँड जर असेल तर त्याला आपण डबल इम्प्लिकेशन कन्सिडर करू शकतो. पाचवा जो लॉजिकल कनेक्टिव्ह होता तो होता नॉट. तर जर का स्टेटमेंट पी दिलं असेल, ट्रू फॉल्स हे दोन त्याचे इनपुट असू शकतात, तर नॉट पी निगेशन पी म्हणजेच त्याचे उलटे घ्यायचे, ट्रूचा फॉल्स होईल, फॉल्सचा ट्रू होईल, कारण तिथं नॉट हा शब्द आपण वापरतो. ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याचे फॉल्स करायचे, आणि ट्रूथ व्हॅल्यू जर का फॉल्स असेल तर त्याला ट्रू असेल तर त्याला फॉल्स घ्यायचं. ओके. नंतर शेवटी आपण एक नोट पण पाहिली, दॅट निगेशन ऑफ निगेशन पी इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. जर समजा आपण पी चं निगेशन ऑलरेडी घेतलं असेल, परत त्याचं निगेशन घेतलं तर आपल्याला पी स्टेटमेंट पी इज भेटतो. ठीक आहे. तर हे 5 स्टेटमेंट आपण पाहिले. आता आपल्याला हे जे एक्सरसाइज 1.1 आहे 12th स्टँडर्डची पहिली एक्सरसाइज लॉजिक चॅप्टर मधले. तर 1.1 एक्सरसाइज मधले उरलेले क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आपण पहिला क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केलाय.
पहिल्या क्वेश्चन मध्ये काय होतं, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. खाली दिलेल्या सेंटेन्सेस पैकी स्टेटमेंट्स कोणते आहेत ते ओळखा, जस्टिफाय त्याचं कारण सांगा, रिझन सांगा, आणि स्टेटमेंट इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. जे स्टेटमेंट आहेत त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू सांगायचे. जसं मी सांगितलंय की तर हे होमवर्क तुम्ही ऑलरेडी कंप्लीट केलेलं असेल. ज्यांनी कंप्लीट केलं नाही त्यांनी आजचं होमवर्क आहे पूर्ण एक्सरसाइज 1.1. आपण याच्यामध्ये जे काही सर्व टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते सर्व टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स याच्यामध्ये तुम्हाला आधी चेक करायचं की दिलेलं सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स आहे का, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे का. असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एक्झॅक्टली माहिती असणं आवश्यक आहे, ट्रू किंवा फॉल्स, तरच तो स्टेटमेंट होईल. ओके, जसं 5+4 = 13 हे स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स आहे, कारण की 5+4 9 होतो, पण इथं 13 दिलंय. ओके. पण इथं क्लोज द डोअर जे म्हटलंय, तर क्लोज द डोअर हे असर्टिव्ह सेंटेन्स नाही, हे ऑर्डर दिली, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. आपल्याला विधानार्थी वाक्य पाहिजे, असर्टिव्ह सेंटेन्स पाहिजे, पण आज्ञार्थी वाक्यांना आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी ऑलरेडी हे शिकवलेलं आहे. अच्छा, अभिजित जॉईन झालाय का? वेलकम अभिजित. जे कोणी पहिल्यांदा जॉईन झालेले आहेत, म्हणजे जसं अभिजित आज पहिल्यांदा जॉईन झालाय, तर माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर आतापर्यंतचे मी रेकॉर्ड करून ठेवलेत. आपला लाईव्ह क्लासेस असतो डेली 11 वाजता 12वीचा. तुमच्या सर्व मित्रांना तुम्ही सांगू शकता. आणि मी इंग्लिश मराठी लँग्वेज मध्ये शिकवणार आहे, कारण वी ऑल आर महाराष्ट्रीयन. सो महाराष्ट्रातल्या स्टुडंट्सला मराठी व्यवस्थित कळते. सो ज्यांना ज्यांना आतापर्यंतचे सर्व लेक्चर पाहिजे ते रेकॉर्डेड लेक्चर ऐकून घ्या. त्यांनी मला व्हॉट्सअपवर आधी मेसेज करायचा की सर प्लीज सेंड मी द रेकॉर्डिंग ऑफ प्रिव्हियस लेक्चर्स ऑफ क्लास 12. याच्या आधी झालेल्या सर्व लेक्चर आपण 14 तारखेपासूनच स्टार्ट केलंय, तर त्याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. सो अरे ऑडिओ ऑन कर अभिजित. Okay. Now we will solve exercise 1.1 remaining questions. Question 2. Write the following compound statements symbolically. बघा, आता दिलेले स्टेटमेंट जे आहेत ते आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन आपला झालेला आहे, तुम्ही सॉल्व्ह केला असेल. डाऊट असतील काही तर मला विचारून घ्या. आहेत का काही डाऊट्स पहिल्या क्वेश्चन मध्ये, ज्यांनी ज्यांनी होमवर्क सॉल्व्ह केले? बोला. नितीन, मेघा. पहिल्या क्वेश्चन मध्ये काही डाऊट आहेत का? तर अभिजित, वन्स अगेन वेलकम. मी काय सांगत होतो की आतापर्यंत जेवढे काही लेक्चर मिस झालेत ज्यांचे, त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर ऐकून घ्या. याच्या आधीचे सर्व लेक्चर मी रेकॉर्ड करून ठेवलेत. त्याच्यासाठी मला फक्त व्हॉट्सअपवर रिक्वेस्ट पाठवा, सर प्लीज सेंड मी रेकॉर्डेड लेक्चर. याच्या आधीचे सर्व रेकॉर्डेड लेक्चर पाठवा, अशी रिक्वेस्ट. ठीक आहे. चला आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया आज. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. तर आपल्याला असे सिम्बॉल वापरायचे आहेत. बघा, सिम्बॉल आपले 5च सिम्बॉल आहेत. पहिलं कंजंक्शन, म्हणजे मध्ये जर वर्ड अँड वापरला असेल तर हा सिम्बॉल आहे असा उलटा व्ही, अँड, त्याला आपण म्हणतो कंजंक्शन. डिसजंक्शन ऑर हा शब्द जर वापरला असेल, ऑर हा वर्ड, तर असा व्ही वापरायचा. नंतर कंडिशनल जर असेल तर इफ देन वापरलेला असतो वाक्यामध्ये, तर तिथं सिंगल ॲरोनी दाखवायचं. हा सिंगल इम्प्लिकेशन म्हणतो आपण याला. आणि इफ अँड ओनली इफ
जर सेंटेन्स मध्ये वापरलं असेल तर डबल एरो वापरायचा, याला आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो. आणि नॉट जर वापरलं असेल निगेशन, तर तिथं हा निगेशनचा सिम्बॉल झोपलेला यस वापरायचा. ठीक आहे. हे 5 सिम्बॉल वापरून आपल्याला हा सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आधी बघा आता एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 वी आर सॉल्विंग. पहिला सेंटेन्स घेऊ आपण. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू, असं सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. मी आता क्वेश्चन लिहित नाही, वी विल डायरेक्टली राईट द सोल्युशन. तुम्ही पण नोटबुक मध्ये लिहिताना क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही, डायरेक्टली असं हेडिंग लिहायचं, एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामधला फर्स्ट. डायरेक्ट क्वेश्चनचा नंबर लिहायचा आणि डायरेक्ट सोल्युशन लिहायचं. आता इथं आपल्याला नागपूर इज इन महाराष्ट्र हे एक सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे चेन्नई इज इन तमिळनाडू, आणि दोघांनाही लॉजिकल कनेक्टिव्ह अँड नी जोडलेला आहे. तर हे जे सिंपल स्टेटमेंट आहे त्यांना आधी आपण जसं तुम्हाला आठवते, सिंपल स्टेटमेंटला आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो. तर पहिलं सिंपल स्टेटमेंट आपण घेऊ पी, स्मॉल पी घ्यायचा आहे. हा जो आहे हा स्मॉल पी आहे. तर स्मॉल पी ने आपण पहिलं स्टेटमेंट दाखवू. पहिलं स्टेटमेंट आहे पी नागपूर इज इन महाराष्ट्र. ठीक आहे. दुसरं सिंपल स्टेटमेंट आपण क्यू ने डिनोट करू. क्यू स्टेटमेंट घ्यायचं आहे आपल्याला चेन्नई इज इन तमिळनाडू. चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके. तर हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत आणि मध्ये कोणता वर्ड आहे अँड. सो आपण डायरेक्टली लिहायचं देअर फोर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? अँड जर असेल मध्ये तर आपण काय वापरतो? उलटा व्ही. आठवतो ना? तर आता स्टेटमेंट कसं दिलंय? नागपूर इज इन महाराष्ट्र. हे काय स्टेटमेंट? याला आपण नाव काय दिलं? पी. तर आधी लिहायचं पी. नंतर मध्ये काय आहे? अँड चा सिम्बॉल आहे असा उलटा व्ही, अँड सेकंड स्टेटमेंट आहे चेन्नई इज इन तमिळनाडू. त्याला आपण घेतलंय, डिनोट केलंय क्यू ने. तर पी अँड क्यू. बस हे झालं याचा आन्सर. काहीच डिफिकल्ट नाही. दिलेले जे काही सिंपल स्टेटमेंट असतात त्यांना पी क्यू आर एस हे सर्व नोटेशन वापरायचे. आणि मध्ये अँड असेल तर अँडचा सिम्बॉल, ऑर असेल तर ऑरचा सिम्बॉल सिम्बॉलिकली असं रिप्रेझेंट करायचं. हा 1 मार्कचा क्वेश्चन आहे 12th स्टँडर्ड मध्ये. अशा पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा सेकंड, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केलस. तर दुसरा जो क्वेश्चन आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केलस, तर त्यातला पहिला पार्ट घ्यायचा पी, त्याला म्हणायचं ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ओके. हा झाला पहिला स्टेटमेंट पी. दुसरा स्टेटमेंट क्यू येईल, हे दोघांना ऑर ने जोडले, तर दुसरं स्टेटमेंट येईल ट्रायंगल इज आयसोस्केलस. ओके. हे दुसरं स्टेटमेंट येईल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल, ट्रायंगल इज आयसोस्केलस. आणि इथं मध्ये कोणता वर्ड वापरलेला आहे? लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर. इथं अँड होता, सेकंड मध्ये ऑर आहे. तर त्याला आपण असं लिहू शकतो, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी ऑर क्यू. ऑरचा सिम्बॉल कसा असतो? व्ही सारखा. ठीक आहे. हे लिहून घ्या सर्वांनी. कुणाला काही डाऊट समजलं का? झालं लिहून सर्वांचं? याच्या आधीच्या लेक्चरच्या पण अगदी व्यवस्थित नोट्स काढा. बघा टोटल आपल्या 10 ते 12 स्लाइड्स लिहून दिलेत मी तुम्हाला. पहिल्या लेक्चर मध्ये आपण 3 डेफिनेशन पाहिल्या, स्टेटमेंट्स, नंतर ट्रूथ व्हॅल्यू, नंतर ओपन सेंटेन्स. दुसऱ्या लेक्चर मध्ये ह्या 3 डेफिनेशन पाहिल्या, सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट आणि लॉजिकल कनेक्टिव्ह. तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण या सर्वांचे लॉजिकल कनेक्टिव्हचे सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल पाहिलेत. ओके. हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत. आज चौथं लेक्चर, आज आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करतोय.
बरं ठीक आहे. आता काय करा तुम्ही, मी पहिले 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेत. उरलेले सर्व क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे सेकंड क्वेश्चन मधले आणि काही जो काही डाऊट असेल तो डाऊट उद्या विचारा. सॉल्व्ह करू शकाल? बस असं सिम्बॉलिकली लिहायचंय आणि त्यातले जे सिंपल स्टेटमेंट आहेत ते PQR ने डिनोट करायचे. कोणता सर्व क्वेश्चन? क्वेश्चन 2 मधले हे सर्व 3 पासून पुढचे सर्व. ओके. तुम्हाला काय ओळखायचंय त्याच्यामधले सिंपल स्टेटमेंट आधी ओळखायचे. जसं हा जो पहिला क्वेश्चन होता स्क्रीनवर दिसतोय ना सर्वांना? दुसऱ्यातला जो पहिला होता नागपूर इज इन महाराष्ट्र त्याला आपण P म्हटलं. चेन्नई इज इन तमिळनाडू त्याला आपण Q म्हटलं आणि मध्ये अँड असल्यामुळे आपण त्याला सिम्बॉल मध्ये लिहिलंय P and Q. अँड चा सिम्बॉल असा असतो उलटा V. हे 5 सिम्बॉल सर्वांना माहिती आहेत. हा अँड चा सिम्बॉल V असेल तर ऑर, नंतर सिंगल इम्प्लिकेशन सिंगल एरो असेल तर हा इफ देन चा सिम्बॉल आहे. नंतर डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ जर असेल तर डबल एरो आणि जर नॉट वापरलं असेल वाक्यामध्ये तर निगेशन असा आडवा यस जो आहे. हे 5 सिम्बॉल वापरून आपल्याला सिम्बॉलिकली स्टेटमेंट्सला लिहायचं आहे. ओके. तर उरलेले क्वेश्चन तुम्ही सोडवू शकाल आता. खूप सिंपल आहेत. 3 ते 7 हे आजचं होमवर्क. नंतर तिसरा क्वेश्चन आपण चर्चा करू आता. क्वेश्चन नंबर 3. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला लिहायचे आहेत. आता बघा सर्वांनी लक्ष द्या. एक एक क्वेश्चन हा 2-2 मार्कचा आहे हा. क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट घेऊ आपण. 4 is odd or 1 is prime. 4 is odd or 1 is prime. बघा आता डायरेक्ट आपण सोल्युशन लिहू. क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट सोल्युशन लिहायचंय. तुम्हाला पण नोटबुक मध्ये फक्त क्वेश्चनचा नंबर लिहायचा. क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट. आपण आता पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला असं लिहू P स्टेटमेंट 4 is odd. दुसरं स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट जे आहे ते Q त्याला लिहू आपण 1 is prime. हे 2 सिंपल स्टेटमेंट आपण लिहिले. मध्ये ते कशाने जोडलेले आहेत? ऑर ने. तर आपण असं लिहू शकतो सिम्बॉलिक फॉर्म. त्याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे ऑरचा, ऑरला आपण असं V ने दाखवतोय. सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉल मध्ये त्याला आपण लिहू शकतो P or Q. ऑरचा सिम्बॉल असा V सारखा असतो ना. तर मध्ये काय वापरलंय? ऑर. हे पहिलं स्टेटमेंट काय आहे? P. मध्ये घेतलाय ऑर. दुसरं स्टेटमेंट आहे Q. तर P or Q. असा झाला त्याचा पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉल मध्ये त्याला आपण लिहून काढलं. पण आपल्याला काय म्हटलंय? राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. याच्या आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायचे आहे. तर आधी मला सांगा की P हे जे स्टेटमेंट आहे 4 is odd हे ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा. 4 कसा आहे? ऑड आहे का इव्हन आहे? विषम संख्या आहे का समसंख्या आहे? इट इज ऍक्च्युअली इव्हन नंबर. म्हणून याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे इथं आपण असे एरो करून लिहू. ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहितो आपण? ट्रू असेल तर कॅपिटल T नी, फॉल्स असेल तर कॅपिटल F नी. तर हा फॉल्स आहे स्टेटमेंट, कारण की 4 हा ऑड नंबर नाही, इव्हन नंबर आहे. ते तुम्हाला वाक्याचा अर्थ त्याच्यासाठी माहिती असणं आवश्यक आहे. नंतर हा जो सेकंड सेंटेन्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू TRUTH ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू 1 इज प्राईम. आपल्याला माहिती आहे एक हा प्राईम पण नसतो, कंपोजिट पण नसतो. प्राईम म्हणजे मूळ संख्या. तर कंपोजिट आणि प्राईम दोन्ही नसते. तर हे पण आहे फॉल्स. आता पहिलं स्टेटमेंट P फॉल्स आहे, दुसरं स्टेटमेंट Q फॉल्स आहे आणि दोघांचा इथं घ्यायचा आहे ऑर. तर याला आपण असं लिहू शकतो इक्वल टू फॉल्स ऑर फॉल्स. आता याची ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला टेबल पाठ असणं आवश्यक आहे. ऑरचा टेबल आपण पाहिला होता. आता परत एकदा 5ही टेबल मी रिवाइज करतो. अँडच्या टेबल मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येतो, नाहीतर सर्व फॉल्स. ऑरच्या टेबल मध्ये दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स आन्सर येते, नाहीतर उरलेले सर्व ट्रू येणार. ओके. आणि कंडिशनल सिंगल इम्प्लिकेशनच्या टेबल मध्ये TF चा F येतो
नाहीतर सर्व ट्रू येणार. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही सारखे इनपुट असतील, दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असतील तर आन्सर ट्रू येते, नाहीतर आन्सर फॉल्स. आणि निगेशन मध्ये एक ट्रूचा फॉल्स होतो आणि फॉल्सचा ट्रू होतो. तर आपल्याला ऑरचा टेबल लक्षात ठेवायचा आहे. आता ऑर आपल्याला ऑरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर ऑर मध्ये दोन्ही एफ असते तर आन्सर एफ येते, नाहीतर एक जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रू येते. ठीक आहे. तर ऑरचा हा टेबल तुम्ही पाठ केला असेल. तर आता इथं कसे आहेत, पी आणि क्यू दोन्ही कसे आहेत, एफ आहेत, फॉल्स फॉल्स. तर त्यांचा जेव्हा आपण ऑर घेतो तेव्हा आन्सर काय येते, फॉल्स. तर हे झालं याचा आन्सर. तर इथं लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू फॉल्स. हे झालं आपलं शेवटचा आन्सर. तर आधी काय करायचं, जे दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचे आधी तुकडे करायचे. सिंपल स्टेटमेंट पहिलं, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची, त्याची फॉल्स लिहिली आपण. दुसरं सिंपल स्टेटमेंट क्यू, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची, त्याला सिम्बॉल फॉर्म मध्ये लिहायचे, कारण ऑर आहे म्हणून इथं ऑरचा सिम्बॉल येईल. ह्या ट्रूथ व्हॅल्यू घ्यायच्या एफ ऑर एफ. एफ आणि एफ चा ऑर किती येतो, एक आहे तो एफ. त्याच्यासाठी आपल्याला हा टेबल पाठ करणं आवश्यक आहे. पाचही टेबल मी म्हणून तुम्हाला काल सांगितलं की काल काहीच होमवर्क दिलं नाही. काल फक्त तुम्हाला म्हटलं की टेबल लक्षात ठेवायचे, टेबल पाठ करून यायचे. तुम्हाला लॉजिक पण सांगितलं कसं लक्षात ठेवायचे. ओके. तर जो ऑर चा टेबल आहे पी ऑर क्यू, त्याच्यामध्ये एफ आणि एफ चा एफ येतो, बाकी सर्व ट्रू येतात. ठीक आहे, लक्षात राहिला हा टेबल. बस, तर त्याच्यावरनं आपल्याला शेवटी ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे, एवढं झालं. सो याच्या हा जो आहे हा क्वेश्चन 2 मार्कचा आहे. सो ट्रूथ व्हॅल्यू इज एफ ऑर एफ. समजलं का सर्वांना? कुणाला काही डाऊट? हो सर. कुणाला काही डाऊट आहे का? ओके, समजलंय. ऑल राईट. आणखी काही क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. हा पहिला सॉल्व्ह केलाय. दुसरा अँड वाला सॉल्व्ह करू आपण. सेकंड क्वेश्चन अँडचा. बघा आता मी डायरेक्ट सोल्युशन लिहितो इथं. सोल्युशन लिहिताना पहिल्या स्टेटमेंटला पी घ्यायचं. सिंपल स्टेटमेंट इथं 2 आहेत, दोघांच्या मध्ये अँड आहे. तर पहिलं स्टेटमेंट 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, त्याला आपण पी नी दाखवू. पी 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 हा परफेक्ट स्क्वेअर म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहे का? हा कशाचा वर्ग आहे, कशाचा स्क्वेअर आहे? हा 64 इज अ स्क्वेअर ऑफ 8. तर याची ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहू शकतो, ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. हा ट्रू आहे. समजलं? नंतर दुसरं स्टेटमेंट आहे 46 इज अ प्राईम नंबर. 46 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. 46 हा प्राईम नंबर ऍक्च्युअली नाही. 46 हा इव्हन नंबर आहे. सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल सांगा, बोला. फॉल्स. फॉल्स. आता मध्ये काय आहे, अँड असल्यामुळे याचा सिम्बॉलिक फॉर्म उलटा काय येईल, पी अँड क्यू. अँड म्हणजे असा उलटा व्ही असतो सिम्बॉल अँडचा. आता याचा ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी इज इक्वल टू पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. आता अँडचा टेबल आपला पाठ असला पाहिजे. अँडच्या टेबल मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपले पी आणि क्यू जे आहे ते घेताना आपण टी टी एफ एफ घेतो आणि क्यू घेताना टी एफ घेतो. आणि तुम्हाला सांगितलं होतं की जर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येते, नाहीतर बाकीच्या सर्व केस मध्ये अँड जो असतो तो फॉल्स येतो. ठीक आहे, हा ट्रूथ टेबल आहे. तर टी आणि एफ यांचा ही दुसरी लाईन आहे. टी असेल पहिलं, दुसरा फॉल्स असेल तर त्याचा आन्सर काय येते, फॉल्स. म्हणून आपली जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय भेटली, फॉल्स. हे झालं याचा आन्सर. ओके. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक सेंटेन्सला सॉल्व्ह करू शकतो. आता ऑरचा एक क्वेश्चन घेतला, अँडचा एक घेतलाय, नंतर इफ देनचा एक घेऊ, 5वा. याला तुम्ही लिहून काढा आधी.
हो गया सर. ओके. नेक्स्ट फिफ्थ वन. इफ देन म्हणजे काय, सिंगल इम्प्लिकेशनचा आहे. तर इफ देनचा हा वाला फिफ्थ क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. इफ 3 into 5, बरं क्वेश्चन लिहित नाही मी, डायरेक्ट सोल्युशन लिहू. 3 into 5 is equal to 8 हे पहिलं स्टेटमेंट आहे. तर सोल्युशन मध्ये पी पहिलं स्टेटमेंट आहे, त्याला आपण लिहायचं 3 into 5 is equal to 8. दुसरं स्टेटमेंट जो क्यू आहे त्याला लिहायचं 3 plus 5 is equal to 15. याची ट्रुथ व्हॅल्यू जी आहे, TRUTH ट्रुथ व्हॅल्यू काय आहे, हा 3 into 5 15 यायला पाहिजे, पण 8 दिलाय म्हणजे हा फॉल्स आहे. False. नंतर 3 plus 5 8 यायला पाहिजे, पण याचा आन्सर यांनी 15 लिहिलंय. सॉरी 18 नाही 15 आहे. याची पण ट्रुथ व्हॅल्यू काय येईल, False. फॉल्स. नंतर याचा सिम्बॉलिक फॉर्म, हे या दोघांना कोणत्या शब्दांनी जोडलंय, इफ देन. इफ हा पूर्ण पी स्टेटमेंट, देन हा क्यू स्टेटमेंट. म्हणून जर पहिला जो स्टेटमेंट असतो त्याच्यापासून ॲरो स्टार्ट करायचा आणि हा झाला पी दुसरे. सिंगल इम्प्लिकेशन क्यू, हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला याची काढायची आहे ट्रुथ व्हॅल्यू, एफ सिंगल इम्प्लिकेशन एफ. तर सिंगल इम्प्लिकेशनचा ट्रुथ टेबल काय येतो बघा, दोन्ही TTFF घेतले, क्यू ला आपण TF घेतो आणि TF चा फक्त F येतो, हे लक्षात ठेवायचं, बाकी सर्व ट्रू येतात. तर आता F आणि F चा सिंगल इम्प्लिकेशन घ्यायचा आहे, तर ही चौथी लाईन, F आणि F चा आन्सर काय येते, ट्रू. True. तर ही झाली ट्रुथ व्हॅल्यू. फायनल आन्सर झाला याचा, ट्रुथ व्हॅल्यू इज इक्वल टू कॅपिटल T. तर हे टेबल तुमच्या लक्षात राहिले तर इझिली हा तिसरा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता उरलेले क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. हा एवढा लिहून घ्या, पाचवा. खूप सिंपल चॅप्टर आहे हे. ट्रुथ टेबल तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत, ते पाठ करून घ्यायला कालच सांगितले होते. झालेत का नितीन पाठ ट्रुथ टेबल? झाले सर, जरा जरा. बर. अभिजित, तुला बाउन्सर जातोय का क्लास? नो सर. यॉर्कर जातोय ना? बॅटीवर बॉल येतोय ना? हो. बर. तर याच्या आधीच्या लिंक मला मागशील, त्या लिंक मी तुला पाठवून देईल, म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर ऐकल्यानंतर तुला पूर्ण समजून येईल. आपण पहिला Yes. चॅप्टर स्टार्ट केलाय, लॉजिक. बरं, तुमचे गोल्स सांगा मला. अभिजित, तुला काय करायचंय, महाराष्ट्र CET, JEE का फक्त महाराष्ट्र बोर्ड? म्हणजे महाराष्ट्र बोर्ड. का नीट करायचं असेल तर नीट म्हणजे फक्त महाराष्ट्र बोर्ड लेवलच? ओके, महाराष्ट्र बोर्ड. फक्त महाराष्ट्र बोर्ड करायचंय, मॅथ्स सब्जेक्ट साठी विचारतोय. ओके. नंतर नितीन, तुझं काय आहे? नितीन मुंडे, महाराष्ट्र बोर्ड सर. महाराष्ट्र बोर्ड करायचंय फक्त. महाराष्ट्र CET किंवा JEE किंवा नीट पैकी काही काय करायचं आहे? नीटची प्रिपरेशन करत आहात? नाही सर, JEE. JEE. ओके. मग तसं सांगायचं, JEE ची प्रिपरेशन करायचे प्लस महाराष्ट्र बोर्ड. महाराष्ट्र बोर्ड तर सगळ्यांसाठी कॉमनच असेल, ज्यांनी मॅथ्स घेतलं त्यांच्यासाठी. म्हणून आपण आधी प्रत्येक चॅप्टर बोर्ड लेवल कम्प्लीट करतोय. हा जो पहिला चॅप्टर स्टार्ट केलाय मॅथ्सचा पार्ट 1, 12वीचा पहिला चॅप्टर लॉजिक. आणि एक्सरसाइज मधला प्रत्येक क्वेश्चन आता नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या.
याचे सर्व सोल्युशन लिहिलेले असले पाहिजे प्रॉपरली. काही क्वेश्चन मी घेतोय क्लासमध्ये, काही तुम्ही सॉल्व्ह करा, पण एकदम सिक्वेन्स मध्ये लिहून काढा. ओके. सेपरेट नोटबुक बनवा मॅथ्ससाठी. आपले पहिले एक्सरसाइज आजचं होमवर्क आहे. त्यातला तिसरा क्वेश्चन डिस्कस झालाय. ओके. आता बघा चौथा क्वेश्चन झालं असेल हे लिहून. Yes, sir. ठीक आहे. चौथा क्वेश्चन बघा कसा सॉल्व्ह करायचा. आता चौथ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म दिलाय आणि इथं टोटल 4 स्टेटमेंट वापरलेत त्यांनी. स्टेटमेंट P, Q, R आणि S. आणि त्यांनी क्लिअरली सांगितलंय इफ द स्टेटमेंट्स P, Q आर ट्रू, त्यांना P आणि Q ला घ्यायचं आहे ट्रू, म्हणजे कॅपिटल T घ्यायचं आहे त्यांच्या जागी, आणि R आणि S ला घ्यायचं आहे फॉल्स. अँड देन डिटरमाइन द ट्रुथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले जे काही सिम्बॉलिक फॉर्म आहेत, सिम्बॉल मध्ये जे दिलेलं आहे त्याच्या ट्रुथ व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. तर परत एकदा मी काय करतो, आधी पाचही टेबल रिवाइज करू एकदा, कारण टेबल लक्षात ठेवल्याशिवाय हा क्वेश्चनच सॉल्व्ह करता येत नाही. बघा काय सांगितलं होतं, अँड मध्ये जर P आणि Q असेल, दोघांच्या मध्ये अँड असेल, तर आपण टेबल लिहिताना काय करतो, P चा जो कॉलम असतो त्याच्यामध्ये लिहितो TTFF आणि Q च्या कॉलम मध्ये लिहितो TFTF. असं का लिहितोय, कारण की इथं चारही कॉम्बिनेशन कव्हर होतात. पहिलं कॉम्बिनेशन असं आहे की दोन्ही ट्रू घेऊ शकतो आपण. दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स, तिसऱ्यामध्ये पहिला फॉल्स दुसरा ट्रू आणि चौथ्यामध्ये दोन्ही फॉल्स. हे चारही कॉम्बिनेशन याच्यामध्ये कव्हर झाले. आता दोन्ही ट्रू असतील तरच आन्सर ट्रू येते अँड मध्ये, कंजंक्शन मध्ये. ओके, नाहीतर फॉल्स येते आन्सर, हे लक्षात ठेवायचं. ऑर मध्ये काय होते की दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, उरलेल्या सर्व केस मध्ये ट्रू. नंतर तिसरा टेबल TF असेल तर फॉल्स, नाहीतर बाकी सर्व ट्रू. सिंगल इम्प्लिकेशन जर असेल. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही सारखे असतील, ट्रू ट्रू किंवा फॉल्स फॉल्स, तर त्याचा आन्सर ट्रू येते. आणि दोन्ही वेगवेगळे असतील, TF किंवा FT असे वेगवेगळे इनपुट असतील, तर आउटपुट जे आहे ते काय येते, FF फॉल्स. हा चौथा टेबल. पाचवा टेबल एकदम सिंपल आहे. ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. ओके, निगेशन म्हणजे नॉट लावलं, त्याचं उलट केलं. बस हे 5 जर टेबल लक्षात राहिले असतील तर आता चौथा क्वेश्चन तुम्हाला खूप सिंपल वाटेल. तर इथं आपल्याला क्लिअरली क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे की हे जे P आणि Q जे आहेत या दोघांच्याही ट्रुथ व्हॅल्यू घ्यायच्या आहेत कॅपिटल T, आणि R आणि S जे आहेत यांना घ्यायचं आहे कॅपिटल F, फॉल्स घ्यायचं आहे. हे प्रश्नामध्येच दिलेलं आहे. स्टेटमेंट्स P आणि Q कसे दिले, ट्रू, R आणि S कसे दिले, फॉल्स. आता आपल्याला या सिम्बॉलिक फॉर्मच्या ट्रुथ व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर पहिला सिम्बॉलिक फॉर्म आपण घेऊ. पहिला सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला दिलाय P OR ब्रॅकेट मध्ये Q and R. ओके, बघा आता बॉडमास रूल सारखं सॉल्व्ह करायचं. आधी नेहमी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर मग हे बाहेरचे सॉल्व्ह करायचे. तर P OR Q and R. P च्या जागी घ्यायचा आहे कॅपिटल T, OR Q and R. Q आहे कॅपिटल T आणि R च्या जागी घ्यायचा आहे F, मध्ये आहे अँड. आता आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करू आपण. तर T OR T and F. अँड मध्ये रूल काय सांगितला होता की दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येते. एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर आन्सर काय येते, फॉल्स. म्हणजे या ब्रॅकेटचा आन्सर येईल F. नंतर मध्ये आहे इथं आता OR T OR F. तर OR मध्ये रूल काय सांगितला, दोन्ही F असतील तर फॉल्स येतो, नाहीतर आन्सर ट्रू येते. तर हे झालं आन्सर ट्रू. ठीक आहे, हे झालं फायनल आन्सर. हे झाली आपली ट्रुथ व्हॅल्यू. ठीक आहे, असं यांना सॉल्व्ह करायचं आहे. दुसरा क्वेश्चन, P सिंगल इम्प्लिकेशन Q, म्हणजे ट्रुथ टेबल लक्षात ठेवल्याशिवाय तुम्हाला हे सॉल्व्ह करताच येणार नाही. R सिंगल इम्प्लिकेशन F. आता याला सॉल्व्ह करताना इथं P आणि Q च्या जागी T टाकायचे आहेत, R आणि S च्या ऐवजी F टाकायचं आहे. ओके, आता बघा ट्रू सिंगल इम्प्लिकेशन ट्रू, याचं जे
आन्सर आहे. सिंगल इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला आठवतो फक्त एकच लक्षात ठेवायचं की TF चा F येतो, बाकी सर्व ट्रू येतात. तर याचा आन्सर ट्रू येईल. मध्ये आहे हा ऑर, F सिंगल इम्प्लिकेशन F चं पण आन्सर ट्रू येईल. आणि ऑर ट्रू ऑर मध्ये तुम्हाला माहिती आहे दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स येतो, नाहीतर ट्रू येते आन्सर. तर याचा आन्सर काय येईल? ट्रू. ट्रू. तर हे झालं याचा आन्सर. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की टेबल नुसार आपण इझिली हे सॉल्व्ह करू शकतो. हे 2 लिहून घ्या, बाकीचे उरलेले होमवर्क. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच. पहिले 4 प्रश्न एक्सरसाइज 1.1 मधले आजचं होमवर्क आहे. पूर्ण 4 प्रश्न नोटबुक मध्ये व्यवस्थित सिक्वेन्सनी सोडवून लिहा. लिहून काढा सोल्युशन. सर ग्रुप वरती फोटो पाठवून द्या. कशाचे? स्लाइडचे का? एक्सरसाइजचे. अच्छा, एक्सरसाइजचे. ही पीडीएफच पाठवतो मी 12वीच्या पुस्तकाची. थँक्यू व्हेरी मच. बाय. उद्या भेटू. उद्या 4ही प्रश्न सोडवून आणा नोटबुक मध्ये आणि त्याचे फोटो मला WhatsApp वर पाठवा सोडवलेल्या उत्तरांचे. ठीक आहे. हो ठीक आहे सर. चला.